मास्टर कामड संघाचा आपण बघितला दीपक जाधव आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे, कारण की पहिल्या मॅचचा आपण दिला नव्हता, दुसऱ्या मॅचचा सुद्धा आपण दिलेला नाही आणि ते आपण मॅच जसं स्टार्ट होत आहे तसं आपण देणार आहोत. भूषण कामणकर आणि धनंजय म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे आपल्या अतिथी कक्षामध्ये या. त्यांना सुद्धा त्या सरांना सुद्धा विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या. बघा माझ्या डाव्या बाजूलाच आपण बघतोच कुंदन पाटील स्कोरिंगचं काम करताना आणि उजव्या हातावरती आपण बघतोय कमलाकर जाधव सर यांना आपण बघतात. पहिल्या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत दीपक जाधव जयमन कामड संघाचा जो खेळाडू दीपक जाधव यांनी यायचा आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. या सायंकाळच्या क्षेत्रामध्ये आपण बघितला मास्टर मॅच मध्ये आपण नक्कीच बघितलं जातोय. कामण एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन आपण बघितला, दमण दौरा हा आपण बघतोय त्या ठिकाणी आणि काय जबरदस्त हे या ठिकाणी जे मैदान आपण या ठिकाणी बघतोय प्लेस ओपन ग्राउंड आपण बघतोय. पहिलाच बॉल आहे यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. पहिल्या बॉलवरती आपण बघितला हा खणखणीत आणि असा एक चौकार या ठिकाणी आलेला आहे. चौंडाई नागले संघ आपण जर बघितलं अतिशय एक चांगला संघ आहे. मागचा सामना आपण जर बघितला जयमन मास्टर कामड संघ फायनलमध्ये जो गेलेला आहे आणि कदाचित आपण जर बघितलं की ही चांगली सुरुवात केली होती कामड संघाने, मात्र इथे आपण बघितलं यंगस्टर मोडी संघाने आपण जर बघितलं जवळजवळ 80च्या पलीकडे धावसंख्या नेली होती. आजचा हाय स्कोर आपण जर बघितला यंगस्टर मोडी संघाचा आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली होती अजय पाटील यांनी. यावेळेस आपण बघायचं आहे शरीफपासून दूर चेंडूला खेळू करतोय, तिथे हेमंत पाटील आहेत, मात्र इथे शर्फ वाघ गुरुनाथ वाघ हे त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूला उचलत आहेत. तोपर्यंत स्ट्राईक यांकडे फेकी केली जातोय. एस्ट्रेचक म्हणून आपण जर बघितलं शशिकांत पाटील त्या ठिकाणी आहेत आणि वसंत जाधव याला सुद्धा आपण दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत. वसंत जाधव यांना विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपल्या द्यायचे बाकी आहेत ते आपण देणार आहोत आत्ता. दीपक जाधव याला सुद्धा विनंती आहे. आपलं यावर ऑन साईडच्या दिशेने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, पुन्हा एकदा चेंडूला अडवलं जातोय. तोपर्यंत धाव मात्र काय रोखू शकत नाही, धावा येतात. धावांवरती आपण नजर टाकली, बिनबाद 6 धावा धावफलकावर आपण जर बघितलं आई चौंडाई नागले या संघाची सर्वप्रथम बॅटिंग करत असताना या संघाला आपण बघितलं. आदरणीय सन्माननीय आपण बघितलं कमलाकर जाधव सर या ठिकाणी आहेत, माजी सरपंच देवदल. तर मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आणि मी या सरांना या ठिकाणी विनंती करतोय यावेळेला हा चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. पहिल्या मॅचचा आपण बघतोय जयमन मास्टर कामड संघाचा खेळाडू चला आपण मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार देणार आहोत. आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव सर माजी सरपंच देवदल, त्यांचं नाव खूप मोठं आहे या कामण परिसरामध्ये, तर वसई परिसरामध्ये हे खूप मोठं नाव आहे. बघा ही व्यक्ती नेहमी पुढे असतात. वसंत जाधव या सरांना सुद्धा वसंत यांना विनंती असेल की आपण इकडे यायचं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. गोल्ड मेडल आणि एक जर्सी टी शर्ट या ठिकाणी जर्सी दिली जाईल या ठिकाणी आणि आपण बघितलं एक पॅकेज त्या ठिकाणी मला वाटतं त्याच्यामध्ये गिफ्ट आहे ते या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दीपक जाधव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दीपक साठी. वसंत जाधव यांना सुद्धा विनंती आहे. ओके खास करून आपण बघितलं गणेश जाधव
गणेश कोठावले यांना सुद्धा विनंती असेल, मुंबई पोलीस गणेश कोठावले, की आपण सुद्धा या ठिकाणी यायचंच. जे गिफ आपण जर बघितलं तर कैलासवासी एकनाथ भुरे यांच्या सौजन्य शिवाजी भुरे यांनी आपण बघितलं जे गिफ आपण या ठिकाणी दिलेले आहेत. एक जर्सी, गोल्ड मेडल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गिफ आहे. दुसऱ्या मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. मी आमंत्रित करतोय वसंत जाधव यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. वसंत जाधव प्लीज. धनंजय म्हात्रे यांना विनंती करतोय. अमोल म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी थोडा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी करत असताना या सायंकाळच्या सत्रामध्ये पुरेपूर फायदा उचलायचा प्रयत्न करतायत आणि आपण या ठिकाणी जर बघितला त्याचा पुरेपूर फायदा उचलताना प्रयत्न जरूर करावा लागतो. या ठिकाणी वसंत जाधव दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कैलासवासी एकनाथ भुरे यांच्या सौजन्याने शिवाजी भुरे जे आपण बघितलं जे गिफ आहे आणि त्याच्यानंतर एक जर्सी मध्ये एक टी शर्ट आणि मला वाटतं गोल्ड मेडल. कॅमेरामॅन आपला तिकडे फोकस करायचा आहे. धन्यवाद सर. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला गेलेला आहे आणि तिसऱ्या मॅचचा आपण सुद्धा देणार आहोत. शरद अर्ले याला विनंती असेल की आपण इकडे यायचं आहे. तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. शरद मला वाटतं अध्यक्षांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी देणार आहोत. फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. पंचांचं बोट आकाशाकडे उंचवलं आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहेत. शरद याला अतिशय चांगली कामगिरी केली. तिसऱ्या मॅचचा संजय म्हात्रे आणि हजरतभाई शेख येस एंटरप्राइजेस कामट आणि गणेश कोटावले आणि दीपक जाधव यांना सुद्धा विनंती असेल की ज्यांनी मेडल ओव्हर टाकले गेले होते त्याच्यामध्ये सुद्धा पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. आणि ते गिफ आपण बघतोय कैलासवासी एकनाथ भुरे यांच्या सौजन्याने शिवाजी भुरे आणि बारक्या भुरे यांच्याकडनं जे आपण बघतोय जर्सी टी शर्ट आपण बघितलं जातं त्या ठिकाणी 94 आणि त्याच्यावर आहे संजय म्हात्रे आणि हजरत शेख हे असं आपण टी शर्ट बघतायत. धन्यवाद सर. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलेलं आहे. मिडल ओव्हर ज्यांनी हाताळली गेली होती गणेश कोटावले मुंबई पोलीस. रोख रक्कम या ठिकाणी 1000 रुपयाचा क्रॅश प्राईज त्यांना या ठिकाणी मिळाला जातोय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. रोज संघामध्ये जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळणार आहे कारण की नागले संघ सर्वप्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतायत. इंदर चेंडू हवेमध्ये नक्की चेंडू पडल्यानंतर थोडासा उचले घेतोय. सरळ चेंडू इस्टेकच्या हातामध्ये चेंडू हा विसावला जातोय. दीपक जाधव अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाजाने. पुढे एकदा गोलंदाज राईट आर्म दे विकेटने गोलंदाज सह बॅटने चेंडूला यावेळेस कवचच्या दिशेने चेंडूला टोलावलाय. तोपर्यंत सगळं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बालकृष्ण मला वाटतं त्या ठिकाणी आहेत. तोपर्यंत येताच चेंडूवरती आणि चांगला थ्रो केला जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 15च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे. पहिली षटक आपण बघितलं बालकृष्ण यांनी षटक हाताळलं गेलं होतं आणि दुसरे षटक आपण बघितलं जयेश विरारकर जयमान मास्टर कामत संघाचा एक खेळाडू आपण बघतोय. जयेश विरारकरला विनंती असेल प्लीज या ठिकाणी यायचं आहे. जयमान कामत संघाचा खेळाडू जयेश विरारकरला विनंती असेल की आमच्या स्टेजच्या समोर यायचं या ठिकाणी.
हो, या ओव्हरला आपण बघायचं आहे फलंदाज फसलाय, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अजय पाटील याची खेळी ही संपुष्टामध्ये येते आणि महत्वाचा आणखी एक फलंदाज बाद होतोय. आईच चौंडाई नागले या संघाचा. श्रीकांत पाटील आणि विराज पाटील आणि मयूर पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आलेला आहे 1000 रुपये. हॅट्रिक जर या ठिकाणी जर घेतली तर त्यांच्याकडनं या ठिकाणी विकास पाटील यांना 1000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी मिळू शकतं. जयेश विरारकर यांना विनंती असेल की प्लीज आमच्या अतिथी कक्षासमोर यायचं आहे. माझा आवाज येतो का जयेश? हो, स्वॅट डायो त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावेळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. सर या ठिकाणी हॅट्रिक होतोय. श्रीकांत पाटील आपण जर बघितलं या ठिकाणी नुकतंच आपण बघितलं त्यांचं समालोचन या ठिकाणी आपण ऐकलं. अतिशय एक चांगलं समालोचन केलेलं आहे. मोरी गावचे चांगले सुपुत्र आहेत आणि आपण जर बघितलं ओपन संघामधून ते खेळतात. परत दाच असेल यावेळेस अगोदर सफल झाला होता. शॉर्ट पॉईंट लीगच्या दिशेने हा चेंडू येतोय. तर सकाळच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातंय. तितक्याच वेगाने धाव सुद्धा या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. एका धावेळी संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. जयेश विरारकर हो, यावेळेला आपण बघायचं आहे उंची जास्त आहे मात्र स्लाइड मध्ये चेंडू पडतो. 1 बाउंस चेंडूला अडवलाय. अतिशय चांगली कामगिरी केली जातोय. आणखी जवळून धाव या ठिकाणी पळून पूर्ण केलेली आहे. मॅन ऑफ द मॅच आपण जयेश विरारकर याला सुद्धा आपण मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार दिलेला आहे. जर्सी आपण बघितलं गोल्ड मेडल आणि एक गिफ्ट. हो, यावेळेस बघायचं आहे हवेमध्ये चेंडू आहे. बॅक टू बॉलर मात्र स्वतः गोलंदाज सुद्धा आला होता मात्र शशिकांत पाटील यांनी कुठलीच चुकी केलेली नाही. विकेट किपरचं काम अतिशय चांगली चोख चढवतोय आणि खरोखरच चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केलेलं आहे. सगळा झेल या ठिकाणी घेतलेला आहे. अतिशय चांगली धावसंख्या उभारलेली आहे. धावसंख्या पुढे झालेली आहे. सडक मला वाटतं या ठिकाणी समाप्त झाल्या. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. शशिकांतला विनंती असेल मला वाटतं सॉरी पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची बॉटल भरून ठेवायची आहे ग्राउंडमध्ये. लक्षात घ्या ज्याला पाणी प्यायचं असेल तर तिथे पाणी पिऊ शकता. कारण की उष्णता आहे बघा जे दमट वातावरण आहे. कारण की पावसाळा सुरू झालेला आहे 8 जून म्हणजे आपण बघितला कालच्या दिवसामध्ये पाऊससुद्धा आपल्या कामन परिसरामध्ये तर दमन या परिसरामध्ये पाऊस पडला गेला कालच्या दिवसामध्ये. यावेळेस आपण बघायचं आहे अप्रतिम चेंडू होता. बॅक टू बॉल स्वतःच्या फॉलितामध्ये चेंडू अडवला जातोय. संघाची धावसंख्या आहे. हे तिसरं षटक आपण बघितलं विकास पाटील याच्या हातामध्ये जे षटक होतं. पहिले षटक आपण बघितलं बालकृष्ण पाटील याच्या हातामध्ये होतं आणि दुसरं षटक अजय पाटील ज्याने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती जवळजवळ आपण बघितलं 19 चेंडूचा मला वाटतं त्यांनी सामना केला होता आणि धावा त्याच्या आपण जर बघितला हाफ सेंचुरी आपण बघितले. आजच्या दिवसामध्ये भरपूर असे रेकॉर्ड सुद्धा आपण बघितले. कोणी बिडान ओव्हर सुद्धा आपण जर बघितलं दीपक जाधव त्याच्यानंतर आपण बघितलं जयेश विरारकर अतिशय चांगली मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जे केलेले आहेत. पहिल्या मॅचचं आपण बघितलं होतं
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22च्या घरामध्ये. 22 रन्स इन द स्कोर बोर्ड. ती धाव फलकावर आपण बघतात. हो, यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. ड्राईव्ह सुरू केला जातोय. बघायचं आहे डीप बॅकवर्ड पाऊंड क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो त्या दिशेने आणि मला वाटतं या 4 धावा जरूर मिळतात या ठिकाणी. 4 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरसवलेली आहे. अंतिम मॅच आहे आणि या 2 संघामध्ये आपण लढत बघतोय. एक्स्ट्रा मोरी आणि नागले या 2 संघामध्ये. एकदा वरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. बघायचं क्षेत्ररक्षण तिकडे आहे. मात्र क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं मला वाटतं तिकडे बालकृष्ण आहेत. चेंडूला अडवतं तोपर्यंत फेकी केली जातोय. तोपर्यंत धावा मात्र काही रोखू शकत नाही. धावा येत आहेत नागले संघामध्ये. संघाची धावसंख्या पुढे सरसवलेली आहे. 29च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक चालू आहे. चौथं षटक चालू आहे प्रतिनिधी पदावर. दीपक पाटील स्पाइक ड्राइव्ह पुन्हा एकदा. यावेळेस झेल होण्याची शक्यता आणि झेल या ठिकाणी सुटला जातोय. झेल सुटल्यानंतर जीवनदान या ठिकाणी भिडायला जातोय. बघा ज्यावेळेला तुम्ही सराव करता त्यावेळेला चांगला सराव करा. मॅच मध्ये तुम्ही चांगले झेल घेऊ शकता या ठिकाणी. दीपक शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला हुक करायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू स्ट्राईकच्या हातामध्ये चेंडू हा विसावला गेला जातोय. दीपक बॅटला स्पर्श होतोय. यावेळेस चेंडू मागे येतोय. एक हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव भेटताय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 31च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 30 आणि 1 म्हणजे 31 धावा धाव फलकावर. स्टंपच्या चेंडू येतोय. टॉट चेंडू जरूर पाहायला भेटतोय. तसं धावा या ठिकाणी आपण जर बघितलं तर चांगल्या धावा या ठिकाणी दिलेल्या नाहीत दीपक याने. या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं मला वाटतं 12 धावा आल्या. त्या दुसऱ्या ओव्हरला आपण बघितलं 3 धावा मला वाटतं 1 विकेट. त्याच्यानंतर हे 7 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर या चौथ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी 9 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या आहे या ठिकाणी 31 धावा. माझे वर्गमित्र या ठिकाणी आलेले आहेत. राहुल पाटील या सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद राहुल पाटील. रिवेन कामत संघाचे खिलाडू आहेत राहुल पाटील. धन्यवाद. शेवटचं षटक असेल. अंतिम षटक असेल. आता मात्र जे षटक असेल हेमंत पाटील आपण सर बघितलं एक सगळा गोलंदाज आहे. हो यावेळेस फुलटा चेंडू होता. यावेळेस क्रॉस केल्याचा प्रयत्न होता. मात्र नो घोषित केलेला असेल. 3 हिट असेल. या 2 धावा जरूर मिळतात. मात्र नो चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. व्हेरी गुड डिसिजन इज अंपायर. 3 हिट आहे. 3 हिट असेल. एक मोठा फटका खेळण्याची एक संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 3 हिट आहे कंपल्सरी या ठिकाणी आपण बघितलं. 3 हिट आहे. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. 3 हिट आहे म्हणजे मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झालेली आहे. हो यावेळेस बघायचं आहे शापासून दूर फटका खेळतोय. यावेळेस चेंडूला अडवला जातोय. तितक्याच वगैरे या ठिकाणी धाव सुद्धा या ठिकाणी मिळाली जातोय. मला वाटतं त्याच सगळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 34च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आणि एक चांगला गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला पुन्हा दिशा दिली जातोय. फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवायचा प्रयत्न केला होता. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी मिस अंडिक्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाही एक्स्ट्रा मोरी संघाकडनं. आणि या 4 धावा जरूर मिळतात नागले संघाला. आणि या 4 धावा मिळाल्याचं संघाची धावसंख्या ही 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे.
पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं धावांची स्थिती कमी होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं धावांची स्थिती कमी होती, परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं हे शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि स्लो ओव्हर आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला फटके खेळावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करायचा असेल, कारण की फाईन लेगमध्ये आपण जर बघितलं थोडासा गॅप आहे आणि त्या गॅपमध्ये सुद्धा तुम्ही खेळू शकता. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आपण बघितला त्या ठिकाणी सुद्धा गॅप आहे, मोठा गॅप आहे. त्याच्यानंतर डीप एज टाकून शॉर्ट कव्हरच्या दिशेने सुद्धा तुम्ही खेळू शकता. या वेळेला बघायचं आहे फोरवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, टॉस चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. 3 चेंडूंचा खेळ चालला आहे. असं काय आपण बघितलं शेवटच्या षटकातले फक्त 3 बॉल शिल्लक असतील. यावेळेस बॅटने चेंडूला टोळवलेला आहे, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार वन स्ट्रोक आणि या 6 धावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 40च्या पलीकडे धावसंख्या गेलेली आहे. 44 धावा झालेल्या आहेत. त्या ठिकाणी फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 40 आणि 4 म्हणजे 44 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हेमंत यावेळेस पुन्हा एकदा फटाफटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही शतक येतो या ठिकाणी आणि झेलच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. वाड कॅच आणि झेलच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. फटका व्यवस्थित त्याला सरळ बॅटने व्यवस्थित खेळवता, मात्र उंची जास्त होती त्याच्यापुढे या ठिकाणी झेल व्यवस्थित आलेला आहे. इक्षा मोरीन संघाने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं हनुमान मास्टर कामोड या संघाला जरूर आपण पाहणार. मगाचाच मॅच झाला होता, त्या मॅचमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्या संघाने. संजय म्हात्रे यांचा संघ आपण बघितला मगाशीच, अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. 19-4 कामोड संघ आपण बघतोय. मगाशीच आपण बघितलं जबरदस्त कामगिरी केली होती आणि अंतिम मॅच आपण या ठिकाणी 2 संघामध्ये आपण सायकलच्या सत्रामध्ये आपण बघतायत. आई चौंडाई नागले आणि इक्षा मोरी या 2 संघादरम्यान. वाड डिलिव्हरी अप्रतिम चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय, षटक या ठिकाणी समाप्त होतं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण या ठिकाणी बघितले जातात. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना आई चौंडाई नागले या संघाची धावसंख्या आपण बघितले 39 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि मला वाटते जवळजवळ 45 धावांचं एक टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं एक्स्ट्रा मोरी संघाने जवळजवळ आपण बघितलं चांगल्या धावांचं डोंगर या ठिकाणी उभारला गेला होता. 80च्या पलीकडे मला वाटते ती धावसंख्या गेली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं अजय पाटील यांनी आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये हाफ सेंचुरी आपण बघितली. त्याच्यानंतर आपण बघितलं बिडन ओव्हर सुद्धा आपण जर बघितलं होतं, दीपक जाधव याला सुद्धा आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं अतिशय चांगली कामगिरी केली होती. अ 45 धावांचं हे टार्गेट ठेवलेलं आहे. अध्यक्ष या ठिकाणी संजय म्हात्रे सरांना विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे. ओके ओके याच्यानंतर मला वाटतं आणखी एक मॅच म्हणजेच नाही ना, मग सकाळी प्रेसमध्ये होईल ना मॅच. सकाळी प्रेसमध्ये होतील. आपली मॅच आहे ना ती आपली उद्यालाच आहे फायनलवाली. ती आता 3 नंबरवाल्यांची 2-2 मला वाटतं 3 नंबर च्या संघ असेल. 2 ओव्हरचा मॅच होणार आहे याच्यानंतर. जय मल्हारी भेंडीपाडा संघाचा कर्णधार यायचा आहे.
45 धावांचं हे टार्गेट आहे. सरासरी आपण बघितलं 9ची सरासरी आहे आणि 9च्या सरासरीने वाटचाल करणं हे गरजेचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये ही 9ची सरासरी ठेवावी लागेल या ठिकाणी. यंगस्टर मोडी संघाला याच्यामध्ये आपण बघितलं यंगस्टर मोडी संघ आपण बघितलं एक अतिशय चांगला संघ आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं एक चांगली कामगिरी केलेली आहे. चला यंगस्टर मोडी संघाने आपण तयार व्हायचं आहे. सलामी 2 वीर लगेच पाठवून द्या. 2 बॅटर लगेच पाठवून द्यायचं. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतायच. चांगला आयोजन या ठिकाणी आपण बघितलंच. दमन मास्टर चषक 2024 हे आयोजन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक चांगला ग्राउंड आहे. प्रत्येक वर्षी आपण बघतोय गेली मला वाटतं 3 ते 4 वर्ष या ठिकाणी झालेल्या प्रत्येक वर्षी दमन दौरा असतोय. शेवटची मॅच असते ती मात्र या ठिकाणी खेळवली जाते. याचं कारण आहे कारण की आपण बघतोय शेवटची मॅच आहे त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये या ठिकाणी जी तारीख या ठिकाणी डिक्लेअर झाली आणि या ठिकाणी लगेच तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपण बघितली 2 दिवसाची स्पर्धा आहे मित्रांनो. आपण क्षेत्ररक्षणला सजवलेलं आहे या ठिकाणी. सायंकाळचा देखावा सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय. सायंकाळचं सत्र आपण या ठिकाणी बघतोय. बघा लाडके प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी. या मैदानाच्या चोही बाजूला या स्पर्धेचा आनंद लुटतायत. घाई करा, टाइमपास करू नका. याच्यानंतर आणखी एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. चला टाइमपास करू नका. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पहिली षटक पॉवर प्ले आणि या पॉवर प्ले मध्ये बघायचं आहे 2 बॅटर गेलेले आहेत त्या ठिकाणी. मागच्या बॅच मध्ये आपण बघितला जबरदस्त कामगिरी केली होती. पंचांनी सिग्नल आपल्याला दिलेला आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघाला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. खेळाला सुरुवात होते. अजय पाटील स्ट्राईक यांकडे फर्स्ट गेअर वरती आपण बघतायत. या वेळेला आपण बघितलाय मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजांनी खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्याच बॉलवरती आपण बघितलं एक सवादार एक बाण दिला जातोय अजयला. गोलंदाजाने प्रॉफिट क्रीज मध्ये आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली खेळी केली होती खेळपट्टीवरती. पुढे येण्याचा प्रयत्न असेल बघायचा. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. जास्त काय धाव मिळणार नाही या ठिकाणी कारण की मोठ्या फटक्यांची काही आवश्यकता नाही. कारण की आपण बघितलं 45 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे आणि या 5 ओव्हरमध्ये 45 धावा तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. यावेळेस सरळ बॅटने किंवा फाईन लेग किंवा बिडाप किंवा शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने किंवा मिड विकेटच्या दिशेने तुम्ही खेळू शकता. यावेळेस बघायचं आहे ही बॉल स्क्वेअर लेग पोस्टच्या दिशेने चेंडू जाईल. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. चौकार आपण जर बघितला तर बालकृष्ण पाटील याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघतोय. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 4 या धावसंख्येवरती खेळतो. फक्त 1 चेंडूचा सामना केलाय आणि आपल्या संघाला पोहोचलेला आहे ते 5 या धावसंख्येवरती. अजय वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळला जातोय. बघायचं आहे आणखी एक या ठिकाणी 4 धावा ठिकाणी मिळाल्या जात आहेत. एक शॉट मोडी संघाला. ती बॅशा कव्हरच्या दिशेने आपण बघितलं हा चेंडू निघून गेलेला आहे आणि धावा जरूर मिळतात या ठिकाणी. कारण की मी अगोदरच म्हटलं होतं कारण की गॅप आहे. बघा ज्या गॅपमध्ये तुम्ही फटके जर खेळतात मोठे फटक्यांची काही आवश्यकता नाही. जर तुम्ही खालून या ठिकाणी खेळाल तरी धावा यंगस्टर मोडी संघामध्ये येऊ शकतात. आयटम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ह्या वेळेस आपण बघायचं आहे सरळ बॅटने खेळायचं होतं. टॉस चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला भेटतोय. अंतिम बॉल असेल शेवटचा बॉल असेल पहिली षटकातला. सुभाष परेड गोलंदाज बारकोर आहे.
या ओव्हरीला परिवर्तन डॉट षटक जरूर पाहायला मिळतं. षटक संपलं जातं. पहिल्या षटकामध्ये धावा आपण जर बघितल्या धावा आलेल्या आहेत एक्स्ट्रा बोली संघामध्ये. बिनबाद 9 धावा या ठिकाणी धावफलकावर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं अजय वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय तर बालकृष्ण पाटील या ठिकाणी 8 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. ही जोडी आपण जर बघितली मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं ICC T20 वर्ल्ड कप अमेरिका या ठिकाणी बाहेर देशामध्ये चालू आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये मॅच असेल भारत वर्सेस पाकिस्तान. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघायचं आहे ज्या लाईव्ह नक्कीच आपल्याला 6 वाजता किंवा ची लाईव्ह येणार आहे. एक चांगली मॅच उद्याच्या दिवसामध्ये एक कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भारत वर्सेस पाकिस्तान असा मॅच असेल उद्याच्या दिवसामध्ये. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल होताना या ठिकाणी दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजांनी दिलेले आहेत या ठिकाणी सुभाष परेड. आणि आता मात्र दुसरं षटक येते या ठिकाणी अनिल पाटील याच्या हातामध्ये षटक दिलं जातंय. जेणेकरून आपण बघितलं कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे आपण जर बघितलं सल्लागार आहेत आणि खास करून आपण बघितलं जातं त्याच्या हातामध्ये षटक दिले जाते. यावेळेस स्ट्राईक केला जातो चेंडूला बीड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त हा षटकार येतोय. अगोदरच चा फटका आपण बघितला होता. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावलेली आहे. 15च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कारण की मागच्या मॅचमध्ये आपण बघितला होता हिरो ठरला गेला होता. 19 चेंडूचा फक्त सामना केला होता आणि 55 धावा त्याच्या आपण बघितला. स्ट्राईक डाईव्ह पुन्हा एकदा या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत एक्स्ट्रा बोली संघाला. अजय पाटील याच्या बॅटमधून आलेला आणखी एक हा चौकार आणि या 4 धावा मिळाल्या संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 19 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचते. 19 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 9च्या सरासरीने चांगली वाटचाल करत असताना पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धावा ठिकाणी आपण बघतोय सिंगल धावा ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न हा न करता या ठिकाणी 2 धावा ठिकाणी पळून पूर्ण करतायत. 2 धावा मिळतात या ठिकाणी अजयला आणि या 2 धावा संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. ती 21च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 21 रन्स फॉर द लॉस ऑफ विकेट इन द सेकंड ओव्हर. हे दुसरे षटक चालू असताना आपण बघतोय काय जबरदस्त कामगिरी करताना अजयला. यावेळेस पुन्हा एकदा त्या पदे त्या दिशेने बघायचं आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी आणखी 4 धावा या ठिकाणी मिळतात. एक्का या ठिकाणी समजला जातोय. काय जबरदस्त परफॉर्मन्स करताना या ठिकाणी आपण बघतोय अजय पाटील. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या खेळाडूचं. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं 55 धावा आपण बघितला. नाबाद जबरदस्त कामगिरी केली होती. या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं चांगली बॅटिंग करतोय चांगली फलंदाजी करतोय. यावेळी शेळ्यापासून दूर चेंडूला बघायचं आहे मात्र शरद तिकडे आहेत. 1 बाउंस चेंडूला अडवलंय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. चांगला रनअप या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगला रनिंग बिटवीन द आपण सर बघितला चांगला रनअप या ठिकाणी घेतला जातोय. आणि बघा प्रत्येक चेंडूवरती धाव ही खूप महत्वाची आहे आणि या धावा मिळाल्या जातात 3 आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 वर. 45 धावांचा पाठलाग करत असताना एक्स्ट्रा बोली संघाला बघितलं 28 धावा झालेल्या आहेत. सरळ बॅटने खेळायचं होतं मात्र या ठिकाणी बालकृष्ण त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. बालकृष्ण पाटील ज्याचं नाव आहे पण बाबू याने नावाने जास्त प्रसिद्ध आहे. मोरी गावामध्ये कामन परिसरामध्ये
त्यांना नेहमी ओळखला जातो. षटक संपलं जाते दुसरं. आता मात्र या 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि या 3 षटकामध्ये याच्यामध्ये आपण जर बघितलं धावा आहेत 28 धावा. 28 धावा या ठिकाणी झालेल्या आहे. आता मात्र विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 17 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. विनंती असेल की आपण ग्रुप मीटिंग करू नका मित्रांनो. जवळजवळ आपण बघायचं या ठिकाणी 6:09 या ठिकाणी झालेले आहेत. दिवस मोठा आहे मित्रांनो, परंतु आपल्याला एक मॅच आणखी एक खेळवायची आहे. घाई करा, टाइमपास करू नका. ग्रुप मीटिंग थोडं कमी घ्या. आणखी एक मॅच आपल्याला खेळवायचं आहे. षटक संपलं जातं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इंग्लंड बोरीस संघाची चांगली आहे. याच्यामध्ये अजूनपर्यंत एकही विकेट्स या ठिकाणी गमावलेले नाही. याचं कारण आहे की प्रत्येक बॉलवरती प्रहार केला जातो या ठिकाणी. आता गोलंदाज येईल. गोलंदाज मार्कवर वैयक्तिक आणि प्रवीण भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय प्लीज सर आमच्या अतिथी कक्षामध्ये या. या सायंकाळच्या सत्रामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. प्लीज सर. यावेळेस फायनलच्या दिशेने चेंडू जाईल. 4 धावा मिळत आहेत इंग्लंड बोरीस संघाला आणि या 4 धावेने संघाची धाव संख्या पुढे सरसावतोय. 35च्या 32. 15 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. प्रवीण भोईर सरांना विनंती असेल प्लीज सर आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. नुकतंच आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी. कमलाकर जाधव सर तुम्हाला या ठिकाणी बोलवत आहेत. तुम्ही अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी यायचं आहे. यावेळेस शहरापासून दूर चेंडू जाईल. 4 धावा जरूर मिळतात. जवळजवळ आपण बघायचं अर्धा पल्ला हा नक्कीच गाठलेला आहे इंग्लंड बोरीस संघाने. आता मात्र विजयाच्या वाटचाल करत असताना इंग्लंड बोरीस संघाने ज्यांनी पावलं नक्कीच पुढे पुढे चालताना या ठिकाणी इंग्लंड बोरीस संघाला आपण बघतात. चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी केलेला आहे. बालकृष्ण पाटील आणि अजय पाटील ज्याने आपण बघितलं 2-3 चौकार आणि एक षटकारानुसार चांगली बॅटिंग करतोय प्रॉफिट क्रीज मध्ये. यावेळेस बघायचा शहरापासून दूर चेंडूला खेळायचं होतं. 1 धावा या ठिकाणी दुसरी धावायचा प्रयत्न असेल. 2 धावा जरूर मिळतात अजयला आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. 38च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 38 वर. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जाईल. 6 धावांसाठी षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला हुक केला जात आहे. बघायचं आहे त्या ठिकाणी 1 धावेची आवश्यकता आहे या ठिकाणी. हॅलो 1 धावेची आवश्यकता आहे या ठिकाणी इंग्लंड बोरीस संघाला. चला बॉल आला असेल तर 55 पर्यंत बॉल हा द्यायचा आहे लक्षात घ्या. प्रवीण भोईर सरांना विनंती आहे प्लीज सर आमच्या अतिथी कक्षामध्ये या. यावेळेस पुढे एकदा त्याच दिशेने चेंडू टोलवलेला संघ विजेता होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन एक्सा बोरीस संघ. सातत्याने या ठिकाणी तिसऱ्यांदा मध्ये या ठिकाणी दमनला फायनलला पोहोचलेले आहे इंग्लंड बोरीस संघ आणि 2 वेळा फायनल सुद्धा मारलेले आहे. म्हणजे इथे सुद्धा चान्स आहे हॅट्रिकला.
गेली 2 वर्षामध्ये आपण बघितलं अंतिम विजेता संघ ठरला गेला होता. या ठिकाणी एक रेकॉर्ड या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय जर या वर्षी सुद्धा जर केलं एक्सआर मोरी संघाने तर 3 वर्ष सतत होतील या ठिकाणी.